अमरावती शहरातील न्यू प्रभात कॉलनी येथील 1.5 महिना वय असलेल्या धैर्य नावाचा बाळ विहिरीत तरंगताना आढळून आला होता। 3 दिवसापूर्वी धैर्याचे अपहरण झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला दाखल होती। मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्याच अंगणातील विहिरीत धैर्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने याला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण होत आहे। लहान बाळाचे अपहरण, त्याचे विहिरीत मृतदेह आढळणे हे चॅलेंजिंग तपास आता पोलिसांसमोर उभे झाले आहे। या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी धैर्याची आई व त्याच्या मामाची सखोल विचारणा करीत आहे। काहीच सेकंदात 1.5 महिन्याचा बाळाचा शेवट होणे हा सुद्धा गुंतागुंतीचा संशयाचा प्रश्न निर्माण झाला आहे। धैर्य ज्या बेडरूम मध्ये होता त्याच्याच बाजूने घरातील स्नानगृह, शौचालय सुद्धा आहे। त्याच खोलीतून बेडरूमच्या आतील दृश्य नजर टाकताच दिसून येते। मग बाळ धैर्य बेडरूम मधून काही सेकंदात विहिरीत कसा आढळून आला, अशी ही चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे। मृत धैर्याचे वडील बिहार येथून अमरावतीला येण्यास रवाना झाले आहे। या तपासात पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली आहे। लवकरच या घटनेचा मुख्य आरोपी कोण हे समोर येण्याची शक्यता आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।